आता आपण तिसऱ्या भागात शंख, श्री, सर्परेषा, धनुष्यबाण, कमळ आणि नाभिकमळ कसे काढायचे ते पाहूयात. दाखवल्याप्रमाणेच बोटं हातावर एकजुळून अशा प्रकारे वर्धिनी काढून आणि अर्धवर्तुळांचा वापर करून अशा प्रकारे शंख काढून घ्यायचे. आधी दाखवलेल्या चिन्हांचा सतत सराव केला की आपोआपच तुम्हाला हे सगळी चिन्ह काढता येतील. संस्कारवादी रांगोळीत ही चिन्हे रंगांवर अलगद सोडायची असतात, म्हणून सराव महत्त्वाचा. आता रेषांचा वापर करून श्रीही काढून घेऊया. हा अशा प्रकारे श्री काढून घ्यायचा. जितका सराव करू तेवढी चिन्ह छान जमायला लागतात. आता सर्परेषा बघूयात. त्यासाठी रांगोळी अशी 5ही बोटांमध्ये घ्यायची आणि मग 5ही बोटं हळूहळू हलवत पुढे पुढे जायचे. 5ही बोटांमधून रांगोळी पडली की 5 रेषा उमटतात. तर धनुष्यबाण काढण्यासाठी 2 अर्धवर्तुळे ह्या अशा प्रकारे आकार देत काढायची आणि रेषेचा वापर करायचा. सवयीने बोटे जुळवून रांगोळी काढली की इकडे तिकडे पडत नाही. आता कमळ काढायला शिकूयात. त्यासाठी अशा प्रकारे पाकळ्यांच्या आकाराची लांबट अर्धवर्तुळे काढायची आणि खाली 2 वर्तुळे काढून पानांचा आकार द्यायचा. आता सगळ्यात महत्त्वाचा नाभिकमळ पाहूयात. त्यासाठी एक वर्तुळ काढून त्यावर अशा प्रकारे पाकळ्यांच्या आकारात अर्धवर्तुळे एकात एक 3दा काढत हा नाभिकमळ काढायचा. याला थोडा वेळ लागतो. सुरुवातीला तुम्ही 2च पाकळ्यांचे काढू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि पहिला दुसरा भागही नक्की पहा.